जय शिवराय. अजमेरला असणारा अढाई दिन का झोपडा हे नक्की आहे तरी काय आणि त्याचं हे असं विचित्र नाव का बरं पडलं असेल? तर मोहम्मद घुरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये जी लढाई झाली त्या लढाईत अजमेर हे घुरीच्या ताब्यात गेलं. तेव्हा त्याने त्याचा गुलाम सेनापती कुतुबुद्दीन ऐबकाला आदेश दिला की शहरातली सर्व मंदिरं पाडून टाकायची, शिवाय 60 तासामध्ये नमाजासाठी जागा तयार करायची. तेव्हा महाराज विग्रहराज चौथे यांनी बांधलेलं सरस्वतीचं मंदिर आणि सरस्वती कंठभरण हे भव्य संस्कृत महाविद्यालय ऐबकाने पाडलं आणि त्या जागेवरती मशीद बांधली. अशा प्रकारे ती 2.5 दिवसात तयार झाली म्हणून तिला हे नाव पडलं असावं, पण प्रत्यक्षात तिथे 2.5 दिवसाचा उरूस भरतो आणि त्याच्यावरूनच हे नाव आलं असावं. मंदिर पाडल्यानंतर मशिदीसाठी त्याने जे एक्स्ट्रा बांधकाम केलं त्यावरती त्याने कुराणाचे आयत कोरले आणि मंदिराचं कन्व्हर्जन मशिदीमध्ये झालं. अलेक्झांडर कनिंगहम यांनी तिथे सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये तिथे मंदिर असल्याचं समोर आलं. आजही तिथे मंदिरांचे खांब, सभा मंडप, देवदेवतांच्या मूर्त्या, शिवाय मशिदीसाठी झालेलं हे एक्स्ट्राचं बांधकाम क्लिअर दिसतं आणि त्या परिसरामध्ये 20 ते 25 हिंदू आणि जैन मंदिराचे अवशेषही दिसतात.